आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. दागिने खरेदी करण्याचा बहाणा करून दुकानातील सेल्समनची नजर चुकवून हातचलाखीने दागिने चोरून नेणाऱ्या बंटी आणि बबलीला लष्कर पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून पुणे, मुंबई, सातारा, सिंधुदुर्ग, ठाण्यातील 9 गुन्हे उघडकीस आले आहेत. शेखर हेमराज वाणी वय 32 वर्षे, राहणार शिवाजी पुतळा मांजरी हडपसर आणि शिवानी दिलीप साळुंखे वय 24 वर्षे, राहणार केशवनगर मुंढवा मूळ राहणार अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. कॅम्पातील एका दुकानात एक महिला व पुरुष आले. त्यांना कानातील टॉप्स घ्यायचे होते. दुकानातील सेल्समन हे त्यांना कानातील टॉप्स ट्रेमध्ये काढून दाखवित होते. त्यावेळी त्यांनी हातचलाखी करून सेल्समनची नजर चुकवून 2 टॉप्स स्वतःच्या हातामध्ये ठेवले. त्याचवेळी तिच्या बरोबर असलेल्या व्यक्तीने एक टॉप्स हातात घेऊन मोबाईल खिशामध्ये ठेवण्याचा बहाणा करून एक टॉप्स खिशामध्ये ठेवला. दोघेही काहीही खरेदी न करता निघून गेले. ते गेल्यानंतर सेल्समन यांनी दुकानातील ट्रेमधील टॉप्स तपासून पाहिले असता 3 टॉप्स त्यामध्ये मिळाले नाही. त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता दोघांनी हातचलाखी करून 95,000 रुपयांचे 3 टॉप्स चोरून नेलेले आढळून आले. दुकानातील सीसीटीव्हीमध्ये ते टॉप्स घेऊन जाताना दिसून आले. बाहेरील सीसीटीव्ही पाहिले तर त्यात दोघे दुचाकीवरून आल्याचे दिसून आले. आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यावर महिला केशवनगर येथे राहत असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या घरी अचानक छापा घातल्यावर दोघेही तेथे मिळून आले. दोघांनीही चोरीची कबुली दिली. अधिक चौकशीत दोघांनी मिळून यापूर्वी पुणे शहरात 2, मुंबई शहरात 1, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 1, सातारा 1, पिंपरी चिंचवड शहरात 2, ठाणे शहरात 1 अशा वेगवेगळ्या ठिकाणी 9 गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील एक गुन्हा उघडकीस आला आहे. ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील, पोलीस उप आयुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश कुमार दिघावकर, गुन्हे पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल दांडगे, पोलीस अंमलदार महेश कदम, संदीप उकिरडे, सोमनाथ बनसोडे, रमेश चौधरी, सचिन मांजरे, लोकेश कदम, फराड, कोडिलकर, अलका ब्राह्मणे यांनी केली आहे.